तर रामनवमीचा आज सगळीकडेच उत्साह आहे। साईबाबांची शिर्डी भाविकांच्या गर्दीने फुलून गेली आहे। देशभरातील भाविक हे साईंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी शिर्डीमध्ये दाखल झालेत। रामनवमी निमित्त मंदिर परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। आज विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे आणि याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी गोविंद साळुंखे यांनी। साईबाबांच्या शिर्डीमध्ये रामनवमी उत्सवानिमित्त देशभरातील भाविक साईंच्या शिर्डीमध्ये दाखल झाले आहे। साईंची शिर्डी भक्तिमय वातावरणात फुलून गेली आहे। आपण जर पाहिलं तर दर्शन रांगेमध्ये आपण या ठिकाणी आहोत। या ठिकाणी वेटिंग हॉलमध्ये भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। साई नामाचा गजर करत साई मंदिरामध्ये जाण्यासाठी भाविकांना या ठिकाणी आस लागलेली आहे। आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने भाविक आपल्याला वेटिंग हॉलमध्ये पाहायला मिळत आहे। देशभरातील साई भक्त साईंच्या शिर्डीमध्ये रामनवमी उत्सव साजरा करण्यासाठी येत असतात। साईंच्या हयतीपासून रामनवमी उत्सवाला सुरुवात झाली आहे आणि आज अखंडपणे साई संस्थांकडून रामनवमी उत्सव साजरा केला जात आहे। या उत्सवामध्ये शिर्डी ग्रामस्थांचा मोठा सहभाग असतो। साई मंदिरावर मंदिर परिसरामध्ये फुलांची आकर्षक सजावट करून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। प्रत्येक साई भक्ताचं दर्शन व्हावं यासाठी साई मंदिर जे आहे ते आज रात्रभर खुलं राहणार आहे। त्याचबरोबर आलेल्या साई भक्तांची व्यवस्था व जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी चोख व्यवस्था जी आहे ती साई संस्थांकडून करण्यात येत आहे। गोविंद साळुंखे, लोकशाही मराठी, शिर्डी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।